रामकृष्ण हरी. मित्रांनो, परवाच्या घटनेनं एक सिद्ध केलं की मानवानं ज्या वस्तू जे यंत्र बनवलेत ते मानवासाठी धोकादायक ठरत गेलेत. बघा ना तुम्ही, त्या निर्जीव फोनसाठी त्या मुलानं स्वतः संपलं, स्वतःचं कुटुंबी संपवलं. हा दोष कुणाचा? हा पराभव कुणाचा? हा पराभव नैतिकतेचा, हा पराभव माणुसकीचा, आणि हा पराभव आपल्या सामाजिक बांधिलकीचा हा पराभव लक्षात ठेवायचा. कारण समाजामध्ये आपण सगळ्या मोबाईलच्या माध्यमातून विकृती निर्माण करत गेलो आणि मुलांना खरं काय हे सगळं मुलं विसरून गेली. भारतीय संस्कृती काय हे विसरून गेली. मुलांना तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर पहिल्या काही पाठीमागचा एक 25-30 वर्षापूर्वीचा काळ गेला. मुलांना आम्ही शाळा शिकलो, आम्हाला आई वडिलांच्याकडून आम्ही जास्त अपेक्षा नाही ठेवल्या. कारण काय, आमचे आई वडील रात्रंदिवस त्यांचा जो जीव घेणा संघर्ष होता ना, तो फक्त अन्न वस्त्र निवारा हे पुरवण्यासाठीच, ह्या गरजा भागवण्यासाठी होता. मित्रांनो, जे काही मिळेल त्यात आम्ही समाधानात गेलो, कॉम्प्रोमाइज करत गेलो. आता आमच्यापाशी सर्व काय आहे. पण मित्रांनो, जो वेळ गेला ना, तो वेळ मात्र आमच्यापाशी नाही, जे बालपण आमच्यापाशी नाही. त्यामुळं कुणी मित्रांनो आपल्या आई वडिलांना दुःखी करू नका आणि दुःखाच्या खाईत लोटू नका. मित्रांनो, एवढीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. रामकृष्ण.